आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आंधळ दूध दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे। आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता। आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला प्रॉफिटमध्ये आणायचंय आणि म्हणून आम्ही एनडीटीबीला म्हणजे गुजरातला दिलं गेलंय, हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर 84 कोटी रुपयाचं प्रॉफिट फक्त महानंदला झालं असतं। पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कोऑपरेटिव्हला हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्यांकडे 30 रुपयाला घेतलं गेलं तेच दूध गरिबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे 183 रुपये पर लिटर हे दिलं गेलं आणि ह्याच्यात 80 कोटीची दलाली ही घेण्यात आली होती। आता ही दलाली जी 80 कोटीची दिली गेली, ज्या कंपनीला दिली गेली, हा करार जो मार्च मध्ये झाला, तर मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे 3 महिने आधी ठरलं होतं का असा आमचा प्रश्न आहे। आणि मग हे 80 कोटी रुपये जे अतिरिक्त दिले गेले हे सरकार त्या कंपनीकडनं हे परत पैसे घेणार आहे का, याच्यामध्ये सखोल चौकशी ते करणार आहेत का, आणि ही जी दलाली आहे 50% आणि 80 कोटीची ही परत सरकार त्यांच्याकडनं घेणार आहे का, याच्याबद्दलचं पत्र हे मी पीएमओला पण देणार आहे, सीएमओला पण देणार आहे आणि तसंच पत्र सुद्धा जे काय अँटी करप्शनच्या एजन्सी आहेत त्यांना ते देणार आहे आणि याच्यात ते झालं पाहिजे। त्यामुळे या दुधाच्या आदिवासी मुलांच्या ह्याच्यात 80 कोटीची दलाली या गेल्या 10 महिन्यामध्ये 2 प्रायव्हेट कंपन्याला दिली आणि या कंपन्या कोणाच्या कशाच्या याचा एक अभ्यास कुठेतरी तिथं झाला पाहिजे। जे लोक म्हणतायत आज आम्ही सत्तेत विकासासाठी गेलो त्या लोकांनी कुठेतरी आता शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे, त्या शेतकऱ्याकडनं 30 रुपयाला तुम्ही घेता दूध आणि तेच दूध तुम्ही 143ला जर विकत असाल तर विकास हा शेतकऱ्याचा आहे का तुमच्या मित्राचा आहे का मित्राच्या कंपनीचा आहे, हे कुठेतरी आता सामान्य लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे। आणि दुसरी वाईट गोष्ट अशी की जो GR आहे बेसिक GR आरोग्याचा, त्याच्यामध्ये एका मुलाला दिवसाला 250 ml दिलं गेलं पाहिजे, पण हा जो नवीन कॉन्ट्रॅक्ट झाला तो फक्त 200 ml चा झालाय, म्हणजे 50 ml हे त्या गरीब मुला मुलीला तिथं कमी जाणार आहे। हा झाला पहिला आदिवासी दूध घोटाळा। आता ह्याच्यामध्ये मी दुसरा विषय इथं घेणार आहे, तो आहे समाज कल्याणचा। आता ह्याच्यामध्ये 25% दलालीचा मुद्दा आहे। आता सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार दिला जातो। किती वसतिगृह आहेत तर 443 आहेत। विद्यार्थी किती आहेत तर त्याच्यामध्ये 42,000 आहेत आणि 93 शासकीय निवासी शाळा आहेत, त्याच्यामध्ये 14,000 विद्यार्थी आहेत, म्हणजे 57,000 विद्यार्थ्यांचा आरोग्याचा गरीब समाजाच्या मुला मुलींचा हा मुद्दा आहे। इथं सुद्धा या दलाली सरकारने 25% दलाली घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा 2 करार आहेत, 2 GR काढण्यात आले आहेत, टेंडर आहे, शासन निर्णय 2019 मध्ये स्थानिक। आपण पाहतोय रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेले आहेत। पूर्वी करार महानंदाबरोबर झाला होता, मात्र आता प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेतल्या नेत्याला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे। 80 कोटींची दलाली सरकारने दिल्याचा आरोप त्यांनी केला। 4,000 रुपये पर स्टुडंट होतं, पर मंथ असा कॉन्ट्रॅक्ट होता। म्हणजे उदाहरण वर्ध्याला 3,451 रुपयाचा करार होता, यामध्ये दुधाचं 255 वेगळे आणि GST 262 वेगळे। म्हणजे तसं बघितलं तर वर्ध्यासाठी 3,400 नाही तर 3,000 रुपयाचा करार हा 19 आणि 20 मध्ये केला गेला होता। आता 23-24 मध्ये सत्ता बदल झाला, काही लोक विकासासाठी गेले, काही लोकांना मंत्रीपद मिळत नव्हतं, मग कदाचित व्यक्तिगत लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला आहे का असं कुठेतरी आहे आणि नेत्यांचे लाड पुरवण्याचा प्रयत्न या सरकारने केला गेला आहे का असा विषय याच्यामध्ये आहे। 23-24 मध्ये कॉन्सेप्टच बदलला। पूर्वी डिसेंट्रलाइज होतं, तिथल्या तिथलं दिलं जात होतं, क्वालिटीवर सरकार आणि अधिकारी कंट्रोल करत होतं। इथं यांनी काय केलं तर अख्खा GR बदलून हे सेंट्रलाइज केलं
आणि हे किती रुपयाचं टेंडर आहे तर वर्षाला 350 कोटीचे 3 वर्षासाठी आहे. 1050 कोटी रुपयाचं हे टेंडर आहे 3 वर्षासाठी. आता ह्याच्यामध्ये नवीन टेंडरमध्ये रेट काय आहे तर नवीन टेंडरमध्ये 5200 रुपये ते 5400 रुपये स्ट्रेट रेट आहे.